मंडळी पाहिलीत ही बातमी होती फोटो सेशनची. पण या फोटो सेशन नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही घडणार आहे का हे मात्र येणारा काळच सांगेल. आणि आता बातमी राजकीय ऑफरची, तीही विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफरची. होय, देवेंद्र फडणवीसांनी आज चक्क उद्धव ठाकरेंना ऑफर दिली, तीही भर विधान परिषदेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीनं. अंबादास दानवेंना निरोप देताना केलेल्या भाषणात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिली. 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर बसण्याचा काही स्कोप नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी इथे येण्याचा विचार करावा अशी ऑफर फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य मिश्किलपणे केलेलं असलं तरी त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान दानवेंच्या निरोप समारंभाआधी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधान भवनात एक ओझरती भेटही झाली. या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही काय? ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर लावणं शक्य नाही, पण मी इथे येण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, मग काय ऑफर दिली त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. आणि संध्याकाळी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंची भेटही झाली. त्यावेळी फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवरून आदित्य ठाकरेंनी एक मिश्किल वक्तव्य केलं. तुम्ही ऑफर दिली आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो, असा मिश्किल टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. काय झालं?